नमस्कार, मी रवींद्र लंगडे, सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण भगवानपूर या शिवारामध्ये आलो आहोत, तालुका जिल्हा अमरावती। शुभम चुके साहेब यांच्या शेतामध्ये आपण आज आहोत। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? शुभम विनोदराव चुके। शुभम विनोदराव चुके, राहणार वळगाव मावरे। वळगाव मावरे। तुमचं शेत शिवार जे आहे ते भगवानपूर माऊली जहागीर शिवारामध्ये आहे। आपलं इथं पहिला जो स्प्रे घेतला होता आपण तानाचा स्प्रे घेतला होता, त्याच्यामध्ये काय काय घेतलं होतं? त्याच्यामध्ये मेगा सॉल्ट, मेगा सेल्फ घेतलं होतं, हे ब्लू स्टार घेतलं होतं आपण एक, बरोबर? त्याच्यानंतर हे मेगा सेल्फ घेतलं होतं, ॲग्रो स्प्रे घेतलं होतं आणि हे बॅलेन्सर नावाचं जे आपलं औषध आहे हे आपण याच्यामध्ये घेतलं होतं। त्याच्यानंतर आपण हा घेतला होता पाणी सोडायच्या आधीचा स्प्रे। त्याच्यानंतर आपण पाणी सोडल्यानंतर एक स्प्रे घेतला होता, त्याच्यामध्ये बॅलेन्सर घेतलं होतं, फ्रेश घेतलं होतं आणि थायमेक्झोन घेतलं होतं, बरोबर? आणि एक स्टिकर घेतलं होतं, ठीक आहे? तर याचा आपल्याला काय परिणाम दिसला तुमच्या याच्या झाडावर? फूट व्यवस्थित आहे। त्याच्यानंतर जे पहिले सुरुवातीला जे आपले झाडं होते ते कसे होते, पिंगट पडलेले होते, आणि फूट आता जी ही फूट आहे ही फ्रीजची कशी वाटते हे काळावर? एकदम व्यवस्थित। अच्छा, फूट ही चांगल्यापैकी निघालेली आहे, बरोबर आहे? किती झाडावर फूट आहे? सर्वच पूर्ण झाडावर फूट आलेली आहे। अच्छा, तुमचे किती झाड आहे ते? 170 170 झाड आहे। 170 झाडावर तुम्हाला फूट निघालेली आहे, बरोबर आहे? आता इकडे पण आता थोडासा अंधाराचा टाइम असल्यामुळे आपल्याला फूट तेवढी दिसत नाही आहे। हे बघा, तुम्ही समाधानी आहात? हो। मागच्या वर्षी कशी होती फूट? मागच्या वर्षी कमी होती, एकदम कमी होती। तिथे सरदारचं फ्रेश हे औषध वापरलेलं आहे फुटीकरिता, खूप छान प्रकारे इथं फूट आलेली आहे। आता आपल्या बगीच्यामध्ये पानाची संख्या जी आहे ती खूप कमी आहे, बरोबर? आता आपल्याला पानाची संख्या वाढवायसाठी दुसरा जो स्प्रे आहे हा घेणे जरुरी आहे, आणि याच्यासोबतच आपल्याला कार्बोविटा आणि न्यूट्रिटॉप हे सुद्धा ड्रिंचिंग करावं लागेल। ठीक आहे ना? ठीक आहे। तिला ओळा बरं फांदी रे। जवळपास सर्व झाडावर तुमच्या फूट आलेली आहे, बरोबर? चला, येणारं वर्ष हे तुमच्यासाठी खूप सुख समृद्धीचं जावो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना। नमस्कार। तुम्हीच मारले ना स्प्रे वगैरे? पहिल्यापेक्षा कसं वाटते बगीचा? पिंगट झाला होता तो सध्या आता हिरवा वाटतो। ठीक आहे, ओके, थँक्यू।